त्या ठिकाणी नगरपालिकेने जे सुरू केलेल्या अतिक्रमण काढण्याचा जो धडाका लावलेला आहे एका दृष्टीने एकदम बरोबर आणि योग्यच. पण अतिक्रमण काढताना कुणावर अन्याय करू नये. बडे लोक आहेत त्यांचे अतिक्रमण काढा, छोट्याची गोष्टी काढू नका. आणि जे भोगीधारक आहेत, जे हातगाडेवाले आहेत, त्यांना पण वळवंडी सोडून त्यांचाही विचार केला पाहिजे. कारण त्याच्या आता तुम्ही गाड्या हटवले आहेत, फुगी काढलेले आहेत, त्यांचा ते उदरनिर्वाहाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. तो प्रश्न सोडवण्याचाही नगरपालिकेने प्रयत्न करणार. अगर तसं नाही केल्यास ते परत आंदोलन उभं राहील आणि त्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. आमची इच्छा आहे अतिक्रमण काढताना गरीब श्रीमंत हा फरक पहिल्यांदा काढावा. श्रीमंत असेल त्याला सोडू नका, त्याचे अतिक्रमण काढा. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा रस्त्याच्या बाहेर आल्या तेही पाडा, तेही अतिक्रमण नुसतं गरीबाचंच काढू नये. हीच आमची विनंती. नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे. आज जी अतिक्रमण मोहीम राबवली आहे त्याबद्दल कराड नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंह यादव, तसेच कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश वटकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो. ही जी आता चाललेलं आहे कुटुंबावर अतिक्रमण, रस्त्यावर अतिक्रमण करून जास्त पसारा वाढलेला आहे, यासाठी आम्ही अर्ज दिलेला होता. त्याकरिता यांनी कारवाई चालू केलेली आहेत. याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांचं अभिनंदन. आणि आमची मागणी फक्त एकच आहे की 29 डिसेंबर 2025 रोजी आम्ही कराड नगर परिषदेला निवेदन दिलं होतं की खोकीधारक, गाडेधारक, भाजी विक्रेते यांना हक्काची जागा द्या म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं. पण 29 डिसेंबर 2025 आमची प्रथमतः मागणी होती की त्यांना हक्काची जागा, त्यांचा व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा द्या, ही आमची मागणी आहे. त्याला 3 महिने उलटून गेले. 3 महिने उलटून गेले म्हणून आम्ही आज त्यांना आठवणीत आहे का नाही म्हणून स्मरणपत्र देत आहोत. हे अशा अनेक विषय आहेत आमचे की 12 डबरी परिसरातील लोकांचं चुकीच्या पद्धतीनं पुनर्वसन केलंय, त्यांचं पुनर्वसन करा. नगर परिषदेचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना हक्काची घरे बांधून द्या. नंतर जे नगर परिषदेनं सेवानिवृत्त होत्या त्यांची जी देयक असते ती देयक तात्काळ अदा करा. ज्या ठिकाणी विकास कामे चालू आहेत त्या ठिकाणी नगर परिषदेनं निरीक्षक नेमलेला असतो. त्या निरीक्षकानं त्या जागावर थांबून ते काम इस्टिमेटनुसार चालू आहे की नाही त्याची पाहणी करणे त्याचे कर्तव्य आहे. अशा प्रकारचे आम्ही अनेक मुद्दे कराड नगर परिषदेला दिलेले होते. म्हणून आम्ही आता त्यांना पुन्हा स्मरणपत्र देतोय. आणि कोणत्याही प्रकारे एखादा अर्ज आला तर कराड नगर परिषदेने त्या अर्जावर उत्तर देणे बंधनकारक असताना 3 महिने उलटून गेले तरी कराड नगर परिषद कार्यालयाकडून कोणतेही उत्तर प्राप्त होत नसल्यामुळं आम्हाला अनावर झाल्यामुळं आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागतोय. हे असं होऊ नये. आपले जे कामकाज चाललं आहे ते सुरळीत चालावं, कोणावरही अन्याय होऊ नये. जी कराड शहरामध्ये जी समजूत चालली आहे, गैरसमज चाललेला आहे, त्यासाठी आम्ही पुन्हा त्यांना सांगू इच्छितो की भाजी विक्रेते, खोकीधारक यांना हक्काची जागा द्यावी म्हणून आम्ही 29 डिसेंबर 2025ला निवेदन दिलेलं आहे. याची देखील सर्वांनी दखल घ्यावी. आणि कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अशीच कारवाई कायमस्वरूपी ठेवावी ही आमची अपेक्षा आहे. अन्यथा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नये. आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये याची कराड नगर परिषदेने नोंद घ्यावी.